परत आहे आता मुगाची डाळ. आता ही डाळ आपल्याला थोडीशी निवडून वगैरे धुवून घ्यायची आपल्याला. थोडीशी पाण्याने धुवून घ्यायची आणि थोडंसं पाणी टाकून थोडी वेळ भिजत ठेवायची. थोडीशी भिजली की म्हणजे लवकर होते. त्यात आपण थोडं पाणी टाकू आणि थोड्या वेळ भिजत ठेवूया. हे बघा, मुगाची डाळ आता आपण भिजत ठेवूया. आता आपण कढईत तेल टाकते. मी आता 3 पळी तेल टाकते. आपली जी तेलाची पळी आहे तिने 3 पळ्या तेल टाकते. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया मोहरी. मोहरी टाकले की थोडेसे जिरे टाकायचे. त्यांना चांगलं कडकडू द्यायचं. असं कडकड आवाज आला की मग काय टाकायचं, कांदा टाकायचा. मग त्यासाठी काय घेतलं मी आता, कांदा घेतला, टमाटर, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता. हे बघा, आता ते आपण कडकडीचा आवाज आला आहे मोहरीचा. आता टाकते कांद्याला पण छान लालसर रंग येऊ द्यायचा. लाल रंग आला की मग टमाटर टाकायचा. मस्त लालसर रंग येऊ द्यायचा कांद्याला. कांद्याला छान लालसर रंग आला आहे. आता आपण काय टाकतो, थोडा कढीपत्ता टाकूया. जे लसूण आपण ठेचला आहे, हा बघा लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात ना, आता ते आपण टाकूया त्यामध्ये. हा लसूण ठेचून घेतला, ते आपण तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचं. लसूण काय होतं, चांगली चव येऊन जाते. लसूण तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचं. डाळ आपली ते भिजली. त्याला आपण लालसर घेऊ द्यायचा. मुगा डाळ भिजल्यानंतर काय होतं, लवकर शिजले जाते ना, म्हणून आपण काय करायचं, मुगा डाळ भिजत ठेवायची. आता लसूण बी छानपैकी फ्राय झाला आहे. आता आपण त्यात टाकू टमाटर. तर आपण चांगल्यापैकी टमाटर फ्राय दिलं जातं. टाकतो त्यामध्ये मिर्च पावडर, 2 चमचे लाल मिर्च पावडर, थोडीशी हळद, त्याचा गरम मसाला, चवीनुसार मीठ. आता टाकू आपण कोथिंबीर. आता आपण जी डाळ मग भिजत ठेवली होती ना, आता आपण त्यातलं पाणी काढू आणि आपण डाळ टाकूया.
कोरडी करायची, त्याला पाणी टाकून पातळ जर असेल तर पातळ पण करायची, ती पण छान लागते. आणि डब्यासाठी कोरडी पण चांगली लागते, दोन्ही पण चांगलं लागते. ज्यांना कोरडी आवडते त्यांना कोरडी आणि ज्यांना पातळ आवडते त्यांना पातळ. आता मी त्याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे. हे बघा, आता 10 मिनटं त्याला शिजवते. हे बघा, झाली आपली मुगाची डाळ तयार. हे बघा, खूप सुंदर झाली, मस्त झाली. डब्यावर द्यायची म्हणून मी कोरडीच केली आहे. हे बघा, खूप सुंदर झाली. आता वरतून आपण थोडीशी कोथिंबीर टाकू. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.